नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वेगाने वाढत आहेत। गेल्या महिन्यापासून वाढू लागलेल्या रुग्णांची संख्या आता 6491 वर पोहोचली आहे। चिंतेची बाब म्हणजे भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे। हा नवीन व्हेरिएंट माणसांच्या सर्वात मजबूत रोग प्रतिकारक शक्तीलाही चकवा देण्यास सक्षम आहे। सध्या या नवीन व्हेरिएंटचे 163 रुग्ण नोंदवले गेले आहेत। देशात 22 मे रोजी फक्त 257 सक्रिय रुग्ण होते, तर 9 जून रोजी हा आकडा 6491 पर्यंत वाढला आहे। गेल्या 24 तासांबद्दल बोलायचं झालं तर देशात 358 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत। येथेही 624 लोक या संसर्गातून बरे झाले आहेत। द लॅन्सेट जर्नल मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झालाय, ज्यामध्ये असं दिसून आलंय की कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XFG वेगाने पसरतो। रिपोर्ट्सनुसार XFG व्हेरिएंट मध्ये एकूण 4 म्युटेशन आहेत, म्हणूनच तो इतर व्हेरिएंट पेक्षा वेगाने पसरतोय। असं सांगितलं जातंय की या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कॅनडामध्ये सापडला होता, परंतु त्याचा संसर्ग इतर देशांमध्ये पसरलाय आणि आता भारतातही आहे। डॉक्टरांनी मात्र हा नवीन व्हेरिएंट फारसा चिंताजनक नाही, गंभीर लक्षणं दिसत नाही तसं म्हटलंय। सध्या देशात NB181 आणि LF7 चे रुग्ण देखील समोर येत आहेत। जागतिक आरोग्य संघटनेने NB181 आणि LF7 दोन्ही व्हेरिएंटला निरीक्षणाखालील व्हेरिएंट म्हणून ठरवलेलं आहे। याचा अर्थ असा की सध्या या दोन्ही व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि ते अद्याप जास्त त्रासाचं कारण बनलं नाहीये। द हिंदू मधील एका रिपोर्टनुसार चीन आणि आशियातील इतर भागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या वाढीमागे हा व्हेरिएंट असल्याचं मानलं जात आहे। हे दोन्ही व्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीन मध्ये अनेक बदल करतात, ज्यामुळे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे संक्रमित होतं। यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय।